प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। कत्तलीसाठी ठेवलेली गोवंश पकडण्यात पोलिसांना दिनांक 3/6/2025 वेळ 3 वाजेच्या दरम्यान यश मिळाल्याची चर्चा नवापूर शहरात होऊ लागली आहे। सविस्तर वृत्त असं की इंदिरानगर नवीन पोस्ट परिसरात मागच्या 25 ते 30 वर्षांपासून अनधिकृत बेकायदेशीर गोवंश कत्तलखाना चालू असल्याचे तक्रारी पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला मिळत होत्या। सदर परिसर हा एक विशेष समाज बहुल भाग असून त्या भागामध्ये अधिकतम दुर्लक्षित घटक राहत असतात, म्हणून या परिसराचा फायदा या गोवंश तस्करांना गोवंश व्यवसायासाठी होत होता। परंतु येणाऱ्या सप्ताहात अवैध गोवंश हत्या टाळण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांच्या सतर्क भूमिका आणि कर्तव्यदक्ष कार्यवाहीमुळे आणि जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंदाजित 80 ते 85 तर्कावर आधारित संख्या पकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। या प्रकरणी नवापूर पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाहीला सुरुवात केलेली आहे। चर्चा आहे की गृह विभागाने पूर्वीच सुचवलेल्या सूचनेप्रमाणे या प्रकरणी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल। अलीकडच्या वर्षात प्राण्यांशी मानवी वागणूक देण्यात कायद्याच्या अंमलबजावणीचा सहभाग वाढत्या प्रमाणात महत्त्वाचा झाला आहे। एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे जेव्हा पोलीस अधिकारी कत्तलीसाठी ठेवलेली गुरे पकडण्यात यशस्वी होतात, ज्यामुळे संभाव्य क्रूरता आणि बेकायदेशीर कृत्ये रोखली जातात। हे ऑपरेशन प्राणी हक्क राखण्यात, कायदे लागू करण्यात आणि समाजात प्राण्यांशी नैतिक वागणूक वाढवण्यात पोलिसांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते। प्रथम, कत्तलीसाठी ठेवलेल्या गुरांना यशस्वीरित्या पकडण्यात अनेकदा प्राणी कल्याण संस्था, स्थानिक अधिकारी आणि कायदा अंमलबजावणीसह विविध एजन्सींमध्ये समन्वय असतो। या ऑपरेशन्सचा उद्देश प्राण्यांना बेकायदेशीर किंवा असुरक्षित परिस्थितीतून सोडवणे आहे, जिथे त्यांना अमानुष वागणूक दिली जाऊ शकते। पोलीस या प्राण्यांना शोधण्यासाठी आणि सुरक्षितपणे पकडण्यासाठी विशेष प्रकरणे, प्रशिक्षित कर्मचारी आणि धोरणात्मक नियोजन वापरतात, ज्यामुळे गुरांना कमीत कमी ताण आणि दुखापत होईल। दुसरे म्हणजे अशा ऑपरेशन्स बेकायदेशीर कत्तली पद्धतींना प्रतिबंधक म्हणून काम करतात। जेव्हा अधिकारी क्रूरता आणि बेकायदेशीर कत्तली विरुद्ध कायदे लागू करण्याची क्षमता दाखवतात, तेव्हा ते व्यक्ती आणि संस्थांना अशा क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यापासून परावृत्त करते। यामुळे असुरक्षित प्राण्यांचे संरक्षण होण्यास आणि समुदायातील नैतिक मानकांचे पालन करण्यास मदत होते। शिवाय कत्तलखान्यांमधून किंवा शेतातून गुरेढोरे सोडवणे, जिथे त्यांना वाईट परिस्थितीत ठेवले जाते, ते प्राणी कल्याणासाठी वचनबद्धता दर्शवते, मानवी वागणुकीच्या महत्त्वाबद्दल जनजागृती वाढवते आणि प्राण्यांबद्दल करुणा वाढवते। हे प्रयत्न अधिक नैतिक समाज निर्माण करण्यास हातभार लावतात, जिथे प्राण्यांचे हक्क ओळखले जातात आणि त्यांचे संरक्षण केले जाते। नैतिक विचारांव्यतिरिक्त कत्तलीसाठी असलेल्या गुरांना पकडण्याचे कायदेशीर परिणाम होऊ शकतात। अनेक देशांमध्ये प्राण्यांच्या कत्तली आणि उपचारांचे नियमन करणारे कायदे आहेत आणि अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी या कायद्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। प्राण्यांना वाचवण्यात यशस्वी होणारे पोलीस ऑपरेशन क्रूरता रोखण्यासाठी आणि जबाबदार पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेल्या कायदेशीर चौकटींची प्रभावीता दर्शवतात। शेवटी कत्तलीसाठी ठेवलेल्या गुरांना पकडण्यात पोलिसांचे यशस्वी प्रयत्न प्राणी कल्याणाचे रक्षण करण्यात, कायदेशीर मानकांची अंमलबजावणी करण्यात आणि नैतिक पद्धतींना प्रोत्साहन देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतात। अशा कृती केवळ असहाय्य प्राण्यांना अत्याचारापासून वाचवत नाही, तर करुणा आणि जबाबदारीने रुजलेल्या समाजाला देखील प्रोत्साहन देतात। जागरूकता वाढत असताना सर्व प्राण्यांना मानवी वागणूक देण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्था, प्राणी कल्याण संस्था आणि समुदाय यांच्यातील सतत सहकार्य महत्त्वाचं ठरेल। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।